पोर्शे कार दुहेरी बळी प्रकरणी अल्पवयीन आरोपीची मुक्तता करण्यात आलेली आहे। बाल निरीक्षण गृहामधून अल्पवयीन आरोपीची मुक्तता करण्यात आली आहे। हायकोर्टाने त्याला दिलासा दिलेला होता आणि त्याचा ताबा त्याच्या आत्याकडे देण्याचे निर्देश दिलेले होते। त्यानुसार या अल्पवयीन आरोपीची सुटका करण्यात आली आहे। या आरोपीला बाल सुधारगृहात ठेवण्यात आलेलं होतं। मात्र या प्रकरणी आरोपीच्या आत्याने हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आणि त्यानंतर कोर्टाने या संपूर्ण प्रकरणाबाबत पुन्हा एकदा हे प्रकरण तपासलं आणि बाल सुधारगृहात या आरोपीला ठेवणं योग्य नसल्याचं सांगितलेलं आहे। त्याचे आई वडील दोघंही तुरुंगात असल्यामुळे आरोपी अल्पवयीन आहे आणि त्यामुळे त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं होतं असं सांगण्यात आलं। मात्र ते योग्य नसून त्याच्या आत्याकडे त्याचा ताबा द्यावा असं कोर्टाने नमूद केलं आणि त्यानंतर या आरोपीची सुटका करण्यात आली। धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। धनंजय, जर आपण पाहिलं तर कल्याणी नगर मधील जे हिट अँड रनचं प्रकरण झालं होतं त्यामध्ये हायकोर्टाने अल्पवयीन जो आरोपी आहे त्याला जामीन मंजूर केला आणि त्यानंतर त्याची जी आहे ती संध्याकाळी 8:30च्या सुमारास जी आहे ती सुटका करण्यात आलेली आहे। बाल निरीक्षण गृहातून त्याची सुटका झालेली आहे आणि तब्बल जर आपण पाहिलं तर जवळपास 35 दिवसानंतर या अल्पवयीन मुलाची सुटका झालेली आहे। त्याची जी आत्या आहे तिने हायकोर्टात याचिका दाखल केली होती। त्यानंतर त्याच्यावर हायकोर्टाने निर्णय देताना त्याची सुटका केलेली आहे। आपण जर पाहिलं तर यामध्ये तो अल्पवयीन मुलगा जो आहे तो बाल निरीक्षण गृहातून बाहेर पडताना तो तोंडावर मास्क लावला होता, डोक्यावर टोपी होती आणि संबंधित त्या बाल जे निरीक्षण गृह आहे त्याच्या बाहेरची लाईट देखील जी आहे ती बंद करण्यात आली होती। त्यामुळे जर आपण पाहिलं तर आता त्या मुलाची कस्टडी जी आहे ती आत्याला देण्यात आलेली आहे। आता या सगळ्या संदर्भात आता अधिक तपास कसा पुढे केला जातो आता हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। पुढील तपास कसा असेल ते पाहावं लागेल। धनंजय, धन्यवाद या माहितीबद्दल। आणि